नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडून ही भरती निघालेली आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2026 ची. याला आपण एम-एस-सी बँक असंही म्हणतो. या बँकेसाठी तुमची जी पदभरती आलेली आहे, पहिलं पद असणार आहे विशेष शाखा व्यवस्थापक अधिकारी श्रेणी 2 साठी 30 पदं आहे आणि 2 नंबरचं जे पद आहे शाखा व्यवस्थापकसाठी 6 पदं आहे. अशी 36 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता असणारी कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. त्यानंतर तुम्हाला इथं कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे अप्लाय करण्यासाठी. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला त्यांच्या ॲड्रेसवर अर्ज भरून पाठवायचा आहे. आता अर्ज कोणत्या ठिकाणी पाठवायचा आहे, किती तारखेपर्यंत पाठवायचा आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, अशी इत्यादी माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता ते शाखा व्यवस्थापक आणि यांचे दोघांचे वेगळे-वेगळे 2 पी-डी-एफ याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर दोघं पी-डी-एफ मी एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. सगळ्यांची माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपलं Instagram, Telegram, WhatsApp आणि Facebook आयडीला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे मित्रांनो, द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडून निघालेली आहे. ओके. आता त्यांचा इथं ॲड्रेस वगैरे पण दिलेला आहे. ओके. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईला याचं हेड ऑफिस आहे. ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. आता ॲडव्हर्टाइज नंबर जी आलेली आहे 1 नंबरची एम-एस-सी बँककडून 2026-27 ची. याची रिक्वायरमेंट असणार आहे स्पेशलिस्ट ब्रँच मॅनेजरसाठी ऑफिसर ग्रेड 2 ची ही व्हॅकन्सी आहे. आणि त्यानंतर दुसरं पद ह्याच्या बाजूला दिलेलं आहे. ओके. आपण ते पण बघणार आहोत नंतर. आता याच्यामध्ये दिलेलं आहे द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडून एम-एस-सी बँक मुंबई शेड्यूल शेड्यूल बँक द लँडिंग ऑफ द अपेक्स कॉर्पोरेट बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट इस्टॅब्लिशमेंट 1911 मध्ये ही बँक स्थापना झालेली आहे. ओके. याचे हेड ऑफिस जे मुंबईमध्ये आहे, 6 रिजनल ऑफिसर्स आणि 57 ब्रँचेस याच्या महाराष्ट्रामध्ये आहे. आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आता नवीन द बँक इन्व्हाइट फॉर द ऑफलाईन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे ऑफलाईन ॲप्लिकेशन फॉर्म महाराष्ट्र सिटिझनशिप आपण असाल, महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर ऑफलाईन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. डोनेशन सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे महाराष्ट्र स्टेटचं. तरच आपण अप्लाय करू शकता. स्पीड पोस्टने, कुरिअरने आपल्याला हा फॉर्म त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे, जे की स्पेशलिस्ट ब्रँच मॅनेजर असो, हा फक्त ब्रँच मॅनेजर असो. ओके. त्याच्यानंतर कॅन्डिडेटसाठी तर दिलेलं आहे आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे अप्लाय फॉर ऑफलाईन आपल्याला करायचं आहे, डाउनलोड करायचं ते ॲप्लिकेशन फॉर्म जो की मी तुम्हाला दाखवणार आहे. डिक्लेरेशन दिलेलं आहे याच्यावर डिक्लेरेशन भरून घ्यायचं आहे. त्यांची वेबसाईट लिंक दिलेली आहे यामध्ये. ते पण आपण इथं वेबसाईट लिंकवर पाहायचं आहे. ओके. जाऊन आपण व्हिजिट करू शकतो. सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज आहेत ना, डॉक्युमेंट्स वगैरे लागणार सगळे आपल्याला त्यांच्या फॉर्मसोबत आपल्याला मागे पाठवायचे पोस्टाने. इम्पॉर्टंट दिलेलं इंट्रोडक्शन याच्यामध्ये कॅन्डिडेटसाठी इन्शुअर फॉर फुल्ली इलिजिबिलिटी क्रायटेरिया बिफोर अप्लाइंग पोस्ट. ओके. तर क्रायटेरिया वगैरे चेक करूनच अप्लाय करा. एम-एस-सी बँक जी आहे शॉर्टलिस्टेड फॉर इलिजिबल कॅन्डिडेट्स. इलिजिबल कॅन्डिडेटसाठी त्याच्यामध्ये कंडक्ट केलं जाणार इंटरव्ह्यू ऑफ अप्लाइंग इलिजिबल कॅन्डिडेट. इंटरव्ह्यू बेसिसवर आपल्याला सिलेक्शन केलं जाणार आहे. ओन्ली जे आहे ओन्ली द पोस्ट फॉर स्पेशलाइज्ड ब्रँच मॅनेजरसाठी बेसिस आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्मॅट वगैरे तुम्हाला मी खाली दाखवणारच आहे. इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की ॲप्लिकेशन फॉर्मॅटनुसार करेक्ट आपल्याला फॉर्म भरायचा आहे. इनकम्प्लीट फॉर्म भरायचा नाही आहे. पूर्णपणे फॉर्म भरून घ्या आणि त्याच्यामागे आपले डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला लावून घ्यायचे, झेरॉक्स कॉपी वगैरे त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचे. तुमचं इंटरव्ह्यू नंतरून कंडक्ट केलं जाईल. तुम्हाला वरतून कॉल येऊन जाईल जर तुमची डॉक्युमेंट्स वगैरे ते व्हेरीफाय केल्यानंतर. तर मोड ऑफ ॲप्लिकेशन जी आहे कॅन्डिडेटसाठी रिक्वायरमेंट जी आहे व्हिजिट द बँक वेबसाईट. आपल्या बँकेच्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे, डाउनलोड करायचा ॲप्लिकेशन फॉर्म जो की मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल WhatsAppला शेअर करून देईन. कंप्लीटेड फॉर्म भरून आपल्याला त्यांच्या ॲड्रेसवर पोस्टाने पाठवायचं आहे, जे की स्पीड पोस्ट किंवा कुरिअरने. सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट हे सगळे मॅन्डेटरी आहे आपल्याला की पाठवायचे आहे. ओके. सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी आपली सिग्नेचर करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर दिलेल्या सपोर्टसाठी फॅसिलिटीचे नंबर दिलेले आहेत, जे की तुम्ही या नंबरला कॉल पण करू शकतात, यांच्या बँकेच्या नंबरला किंवा मेल करू शकतात, काही तुम्हाला अडचण वगैरे असेल. ओके. आता याच्यामध्ये दिलेले आहे एक्झामिनेशनचे एक्सपिरियन्स वगैरे आहे. आता याच्यामध्ये सेक्टरमध्ये 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला कमीत कमी ब्रँच मॅनेजर म्हणून आपण जर काम केलेलं असेल कुठे, तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. युअर सर्व्हिस फॉर द ऑल्वेज ट्रान्सफर फॉर द बँक हेड ऑफिस. ओके. सर्व्हिस तुम्हाला कुठेही करावं लागेल. तिथं बँक म्हणेल त्या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस दिली जाईल. ओके. बँकेला जिथं गरज असेल ब्रँच मॅनेजरची त्या ठिकाणी ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला जावं लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे डिटेल्स फॉर ॲडव्हर्टाइजमेंटची माहिती दिलेली आहे.
द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कडून इन्व्हाइट फॉर द ॲप्लिकेशन फॉर रिक्रुटमेंट स्पेशलिस्ट ब्रँच मॅनेजर ग्रेड 2 ची वॅकन्सी आहे. इंटरव्ह्यू बेसिस आपलं सिलेक्शन केलं जाणार आहे. इंटरेस्टेड अँड इलिजिबल कॅन्डिडेट्स रिक्रुटमेंट डाउनलोड फॉर द ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला डाउनलोड करायचा आहे, पूर्णपणे भरून घ्यायचं आहे आणि स्पीड पोस्टने किंवा कुरिअरने त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे. कसं तुम्हाला वाटायचं बघा. आता कट ऑफ डेट दिलेली आहे, याच्यामध्ये क्रायटेरिया वगैरे डिटेल दिलेली आहे. एज, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स 1/5/2026 पर्यंत काउंटिंग आहे स्पेशलिस्ट ब्रँच मॅनेजरची. ओके. पोस्ट वाईज आपल्याला एज्युकेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स बघूया आता. ओके. सिरियल नंबर दिलेला आहे, पोस्ट दिलेली आहे, त्यानंतर आपला नंबर ऑफ पोस्ट ऑफ वॅकन्सी, एज लिमिट दिलेली आहे, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स देण्यात आलेला आहे. स्पेशलिस्ट ब्रँच मॅनेजर ग्रेड 2 ची ही भरती आहे. 30 वॅकन्सी आहे. मिनिमम 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ग्रॅज्युएशन आपलं झालेलं असेल कोणत्याही स्ट्रीममध्ये, BA, BCom, BSc असेल, जे पण असेल क्लास 2 मध्ये, तर आपण अप्लाय करू शकता. टोटल एक्सपिरियन्स लागणार आहे 5 वर्षाचा, जे की मी तुम्हाला सांगितले ब्रँच मॅनेजर किंवा ऑफिसर लेवलला आपण काम केलेलं असेल तर. आता यामध्ये अदर इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. एम्प्लॉयमेंटसाठी जे की सिरियल नंबर दिलेला आहे, पोस्ट दिलेली आहे आणि अप्रॉक्स मंथ सॅलरी दिलेली आहे. स्पेशलिस्ट ब्रँच मॅनेजरला इथं ऑफिसर ग्रेड 2 दिलेले आहे. मिनिमम आपल्याला 60,000 रुपये पगार आहे याच्यामध्ये. ओके. तर बँक मॅनेजमेंटकडून आपल्याला 60,000 रुपये डायरेक्टली पगार इथं भेटणार आहे. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळत आहे. ओके. जनरल कंडक्शन्स दिलेले आहे. लँग्वेज आपल्याला दिलेली आहे यामध्ये, की नॉलेज आपल्याला लागणार आहे मराठी, हिंदी, इंग्लिश लँग्वेज. स्पीकिंग स्पीकिंग रायटिंग आपल्याला आली पाहिजे, बोलता लिहिता आली पाहिजे. ओके. बोलता लिहिता वाचता आली पाहिजे. त्यानंतर इथं स्पेशल सिलेक्शन प्रोसेस दिलेलं आहे, जे की ॲप्लिकेशन फॉर्म तुमचे येणार आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे चेक करून तुम्हाला इंटरव्ह्यू घेतलं जाणार आहे तुमचं. ओके. आता सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचं जे आहे 500 रुपये स्टॅम्प पेपर आपल्याला लिहून द्यावं लागणार आहे. बेसिकली अप्रॉक्स आपल्याला सर्व्हिससाठी, बँकेसाठी आपल्याला मिनिमम 5 वर्षाचा नोटीस पिरियड लिहून द्यावा लागेल. आपल्याला नोटीस पिरियड करून द्यावा लागतो. ओके. 5 वर्षासाठी व तुम्ही काम सोडणार नाही, त्यासाठी तुमच्याकडून बॉन्ड लिहून घेणार आहे. ओके. त्यासाठी तुम्हाला इथं दिलेलं आहे पिरियड ऑफ बँक अमाऊंट 10 लाख रुपये आपल्याला याच्यात द्यायचे आहे. ओके. 10 लाख रुपये भरल्यानंतर आपल्याला याच्यात बॉन्ड आपल्याला द्यायचा आहे भरून. ओके. असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके. पर्पज. त्याच्यानंतर दिलेल्या ऑल कॅन्डिडेटसाठी वर्किंगसाठी गव्हर्नमेंट सेक्टर असो, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग, पब्लिक सेक्टर असो, ओके, फायनान्शियल इन्स्टिट्यूट असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं ऑर्गनायझेशनमध्ये काम केलेलं असेल एम्प्लॉय म्हणून, तर त्याचं तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर पाहिजे. ओके. फोटोकॉपीज वगैरे आपल्याकडे पाहिजे. ओके. प्रायमरी ऑफिसर म्हणून ऑफिसर लेटर वगैरे आपल्याकडे असेल कॅन्डिडेट्सकडे. क्वालिफिकेशन लेटर्स वगैरे असेल, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे, मेडिकल व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. फायनल ऑफर लेटर तुम्हाला इश्यूज केले जाईल सक्सेसफुली कंप्लीटेड झाल्यानंतर. ऑल मॅन्डेटरी आहे. ओके. पोलीस व्हेरिफिकेशन्स वगैरे जे काही असेल. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे वॅकेशनल बँक फॉर रूल्स वगैरे जे आहे ते रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. प्रोबेशन पिरियड दिलेला आहे, जो की ट्रेनिंग पिरियड असणार आहे 6 महिन्यांचा. तुमचा सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही परमनंट होऊन जाणार. मग 5 वर्षाचा बॉन्ड तुम्हाला चालू होतो. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन ऑफलाईन पद्धतीने फॉर्म डाउनलोड करायचा आहे, जो की तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला शेअर करून देईन. स्पेशलिस्ट ब्रँच मॅनेजरचा फॉर्म. ओके. आणि नोट दिलेली आहे याच्यामध्ये, द कॅन्डिडेटसाठी अप्लाय करण्याच्या आधी फुल्ली इलिजिबिलिटी क्रायटेरिया कंडिशन्स जे असणार ते वाचून घ्या आणि सेल्फ अटेस्टेड फोटोग्राफी डॉक्युमेंटचे लागणार आहे. त्या फॉर्मच्या मागे आपल्याला जॉईन करून पाठवायचे आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे ॲट टाइम आपल्याला जॉईनिंग दिलेलं आहे कॅन्डिडेटसाठी, जे की प्रॉपर आपल्याला डिस्चार्ज सर्टिफिकेशन एम्प्लॉयर दिलेलं आहे. आता इफ ऑन द व्हेरिफिकेशन आणि बिफोर आफ्टर इंटरव्ह्यू बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. फुल्ली फॉर द इलिजिबिलिटी कंडिशन दिलेलं आहे. इंटरव्ह्यू बेसिससाठी कॅन्सलेशन्स वगैरे बाय त्यांच्या बोर्डच्या हातामध्ये आहे, त्यांच्या हातामध्ये आहे. इंटरव्ह्यू कधी घ्यायची, कॅन्सल करायचं, काय करायचं. ओके. त्यानंतर इथं सांगण्यात आलेलं आहे की जी की ऑफरिंग तुम्हाला भेटते ती ग्रॅज्युएशन्सवर आहे. ओके. आणि अप्लाय करायचे पर्पज तुम्हाला आता ब्लॅकमेलिंग वगैरे कोणी केलेलं असेल की पैसे द्या आम्ही लावून देतो वगैरे, त्याबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. असं चालणार नाही. ब्लॅकमेलिंग कोणाला करू शकत नाही ना, तुम्ही कोणाला पैसे देऊ शकतात आणि लागू शकतात. सबमिटिंग फॉर द डॉक्युमेंट्स आपल्याला आता स्वतः जाऊन आपल्याला सबमिट करायचे. आता फक्त झेरॉक्स कॉपी पाठवायची आहे. नंतर आपले ओरिजिनल डॉक्युमेंटचं चेकिंग होणार आहे. ओके. त्यानंतर याच्यामध्ये दिलेल्या टू बी फॉर द कॅन्डिडेटसाठी संपूर्ण माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. बँकचं नोटीस पिरियड वगैरे, रूल्स अँड रेग्युलेशन, एम्प्लॉयमेंटसाठी प्रोव्हाइड फॉर द नो पेनल्टी, त्याच्याबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. कोणती रायटिंग टेस्ट होणार नाही असे पण सांगण्यात आलेलं आहे. आता या फॉर्मसाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी जो फॉर्म आहे ॲप्लिकेशन फॉर्म, तो तुम्हाला स्पीड पोस्ट किंवा कुरिअरने म्हणा
22 जून 2026 पर्यंत 5 वाजून 15 PM पण त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे, जे की स्पेशलिस्ट ब्रँच मॅनेजरसाठी, जो की दिलेला ॲड्रेस द डेप्युटी जनरल मॅनेजर ODS डिपार्टमेंटमध्ये आपल्याला पाठवायचा आहे, जो की द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे ठाकरे स्मृती भवन, ओके. सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9 नंबरला, महाराष्ट्र चेंबर, कॉमर्स लेनकडे पाठवायचं आहे, ओके. तर मुंबई ठिकाणी आपल्याला फॅक्स कोड पोस्ट बॉक्स नंबर दिलेला आहे 472 या ठिकाणी पाठवायचं आहे. आता याच्यामध्ये लास्ट डेट दिलेला आहे, जो की तुम्हाला सांगितलेला आहे 22 जून 2026 ओके. इंटरव्ह्यू शेड्यूल केलं जाणार आहे. जनरल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, जनरल इंट्रोडक्शन्स तुम्ही वाचू शकता. जनरल इन्फॉर्मेशन वगैरे दिलेलं आहे, म्हणजे त्यांचे बँकेचे रेग्युलेशन वगैरे आपल्याला काही वाचायचं असेल थोडक्यात माहिती वाचून घ्यायची आहे. वेबसाईट लिंक दिलेली आहे, याच्यात माहिती दिलेली आहे. मुंबईमध्ये तुम्हाला जावं लागणार आहे, ओके. आता MSC बँककडून चांगली पॉझिटिव्हिटी आहे. 2 फेब्रुवारी 2 जून 2026 याची नोटिफिकेशन आलेली होती, ओके. दिलीप दिघे मॅपिंग फॉर डायरेक्टरकडून, ओके. त्यानंतर आपल्याला दुसरी जी पोस्ट आहे त्याबद्दल जाणून घे. दुसरी पोस्ट दिलेली आहे ॲडव्हर्टाइज नंबर 2, त्याच बँकेची, जी असणार आहे द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कडून. ॲडव्हर्टाइज नंबर 2 असणार आहे MSC बँककडून 2026-27 ची रिक्वायरमेंट जी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस इन मॅनेजरची आहे. मॅनेजर कॉन्ट्रॅक्ट बेसिसची जॉब आहे यामध्ये, ओके. याच्यामध्ये पण सेम तशीच माहिती दिलेली आहे जी मी तुम्हाला सांगितलेली आहे. याच्यात पण तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे डाउनलोड करून, जो की तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला शेअर करून देईन. आणि तुम्हाला इम्पॉर्टंट इंट्रोडक्शन्स मी सांगितलेले आहे ऑलरेडी, ओके. इव्हन ते तर सेमच आहे सगळे, ओके. कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या जॉब फक्त ही मॅनेजरची, ओके. आता यामध्ये तुम्हाला MSC बँकची वेबसाईट दिलेली आहे आणि तुम्हाला याच्यात पण नंबर दिलेला आहे, ईमेल ॲड्रेस वगैरे तुम्ही कॉल करू शकतात, ओके. आता याच्यामध्ये दिलेल्या कॅन्डिडेटसाठी एक्झामिनेशन बँकिंग कमर्शियलमध्ये आपण काम केलं असेल, 10 ते 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याकडे असेल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. 10 ते 12 वर्षाचा एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे या पदकरता मॅनेजरसाठी, ओके. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला याच्यात मिनिमम आपल्याला याच्यात बँककडची वॅकेन्सी आली मॅनेजर लेवलच्या ह्या 6 वॅकेन्सी आलेल्या आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 45 ते 62 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन जे आहे स्क्रीनिंग ऑफ ॲप्लिकेशन शॉर्टलिस्टेड अँड इंटरव्ह्यू, म्हणजे तुमची स्क्रीनिंग टेस्ट पण घेतली जाईल आणि इंटरव्ह्यू पण घेतला जाणार आहे. हेड ऑफिस मुंबईमध्ये आणि अदर ऑफिसर्स अँड पर बँक रिक्वायरमेंटनुसार, ओके. त्याच्यामध्ये कट ऑफ दिलेला आहे एजसाठी, एज क्वालिफिकेशन असो, एक्सपिरियन्स असो, 1/5/2026 साठी मॅनेजर ऑफ कॉन्ट्रॅक्टरसाठी, ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला सेंड करायचं आहे आपल्याला सगळं ॲप्लिकेशन फॉर्म भरून फोटोकॉपी, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेटसाठी, ओके. एज्युकेशन सर्टिफिकेशन्स, मार्कशीट्स, आपली एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, आपल्या सगळ्या कॉपी या फॉर्मच्या मागे लावायच्या आहेत. जो फॉर्म मी तुम्हाला मागे आता दाखवणार आहे, दोघांसाठी पण सेमच आहे, ओके. कॉन्ट्रॅक्ट बेसिस ही पोस्ट असणार आहे, ओके. मॅनेजर कॉन्ट्रॅक्ट बेसिस 6 वॅकेन्सीच्यात दिलेल्या आहे. ग्रॅज्युएशन आपलं झालेलं असेल सेकंड क्लासमध्ये तर अप्लाय करू शकतात. एक्सपिरियन्स लागणार आहे 10 ते 12 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. पण यामध्ये तुम्हाला सॅलरी जास्त भेटणार आहे. 83,000 रुपये पगार आपल्याला बघायला मिळतो, ओके. तर कोणाला अप्लाय करायचं अप्लाय करू शकतो. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. त्या एज लिमिट दिलेले 45 ते 62 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकता या ठिकाणी. तर लँग्वेज दिलेली आहे याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, हिंदी ही लँग्वेज लिहिता वाचता बोलता आपल्याला आलेली पाहिजे. ड्युरेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट असणार आहे, फर्स्ट अपॉइंटमेंट दिली जाईल 1 वर्षासाठी असेल आणि परफॉर्मन्सनुसार तुमचा 5 वर्षापर्यंत कॉन्ट्रॅक्ट इथं राहणार आहे. 1 वर्ष जर तुम्ही सक्सेसफुली चांगलं काम केलं तर परत तुम्हाला 4 वर्ष वाढवून भेटते, म्हणजे 5 वर्षापर्यंत तुमचा कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे टर्मिनेट कॉन्ट्रॅक्ट करू शकता बिफोर एक्सपायरी नुसारच, ओके. कॉन्ट्रॅक्ट पिरियडमध्ये तर बॉथ असणार आहे, जे की तुमच्या कामावर डिपेंड करतं. लीव्ह फॅसिलिटी आहे, 12 कॅज्युअल लीव्स मिळणार आहे वर्षाला, ओके. आणि 15 आपल्याला प्रायव्हेट लीव्ह आपल्याला मिळणार इमर्जन्सी वगैरे लागत असेल तर, ओके. आता आउटस्टँड आपल्याला ऑफिशियल ड्युटीज आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, त्यानंतर हँडलिंग वगैरे करायचं आपल्याला सगळं माहिती, हॉटेल वगैरे, ऑफिशियल ड्युटी, हेडक्वार्टर्स वगैरेकडे सगळीकडे भेट द्यायची आहे. रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर प्लेस ऑफ पोस्टिंग दिलेली आहे, जे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हेड ऑफिस मुंबईमध्ये किंवा कुठे ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जावं लागणार आहे. वर्किंग होर्स असणार आहे, जे बँकेच्या टायमानुसार तुमचं काम असणार आहे. टर्म अँड कंडिशन दिलेलं आहे. टर्म अँड कंडिशन एंगेजमेंट दिलेलं आहे. सिंपल आपल्याला जे गव्हर्नमेंटचे आपले प्रोव्हिजनल कॉन्ट्रॅक्ट एंगेजमेंट जे आहे त्या कॉन्ट्रॅक्टनुसारच आपल्याला घेतलं जाणार आहे. PF, ग्रॅज्युटी, पेन्शन, ETC नॉट ॲप्लिकेबल असणार आहे, तुम्हाला भेटणार नाही.
तुम्हाला डायरेक्टली फिक्स पेमेंट तुम्हाला 83,000 रुपये भेटतील. ओके. ते इथं सांगण्यात आलेलं आहे. आता जॉब प्रोफाईलबद्दल जर बोलायला गेलं तर मॅनेजरची असणार आहे, मिडल मॅनेजमेंट लेवल ऑफिसर असणार आहे, वर्क कॅटेगरीनुसार आपल्याला असणार आहे. ओके. हे सगळं आपल्याला बँकेचे कामकाज वगैरे चेकआउट करायचे आहे. ओके. सिलेक्शन प्रोसेस दिलेलं आहे, जे की तुम्हाला सांगितलं कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट इलेबल कॅन्डिडेटचं इंटरव्ह्यू घेतला जाईल किंवा स्क्रीनिंग पण घेतली जाईल, त्यांच्यावर डिपेंड करतं. आता तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि तुम्हाला डाउनलोड झाल्यानंतर त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचं. द डेप्युटी जनरल मॅनेजर HR डिपार्टमेंट, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9 नंबरला, महाराष्ट्र चेंबर कॉमर्स लँडजवळ फ्रंट, मुंबईला. ओके. आता याच्यामध्ये छोटी मोठी माहिती दिलेली आहे, जी की 22/6/2026 पर्यंत आपल्याला फॉर्म पाठवायचे आहे, जे की मी तुम्हाला मागच्या जाहिरातीमध्ये पण सांगितलं, स्पेशलिस्ट ब्रांच मॅनेजरला. ओके. तेच इथं लिहिलेले आहे, छोटी मोठी इन्फॉर्मेशन सेम याच्यात पण दिलेली आहे. ओके. तशीच इन्फॉर्मेशन आहे सेम, काही त्याच्यामध्ये बदल नाही. डिक्लेमर दिलेलं आहे, वाचून घ्यायचं. डिक्लेमर वगैरे वाचायचं असेल तर त्याची नोटिफिकेशन पण 2 तारखेला चाललेली आहे सेममध्ये. ओके. त्याच्याकडूनच आता तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म दाखवतो. आता ॲप्लिकेशन दोघांसाठी सेम असणार आहे, स्पेशलिस्ट ब्रँच मॅनेजरसाठी आणि मॅनेजरसाठी पण. द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा. ओके. याच्यामध्ये आपल्याला शेड्यूल बँकचे इथे दिलेली आहे संपूर्ण माहिती. याच्यात सगळ्यात पहिले फोटो आपल्याला लावायचा आहे, क्रॉस साईन याच्यात करून टाकायची आहे. कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करता आहे, पोस्टचं नाव टाकायचं आहे, मॅनेजरसाठी किंवा स्पेशलिस्ट ब्रँच मॅनेजरसाठी आपल्या एक्सपिरियन्सनुसार इथं टाका. तो कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकायचं, परमनंटमध्ये टाकायचं, बघून घ्यायचं आपण. ओके. ते स्पेशलिस्ट ब्रँच मॅनेजरचं परमनंट आहे आणि मॅनेजरचं जे आहे ते कॉन्ट्रॅक्टवालं आहे. फुल नाव टाकायचं आहे, आपलं पूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे, जेंडर मेल फिमेल, आणि आपल्याला एज टाकायची आहे 1/5/2026 पर्यंत, इयर आणि मंथमध्ये. कॅटेगरी आपली जी पण असेल, SC ST OBC EWS SC BC जे पण असेल ते टाका. रेसिडेन्शियल ॲड्रेस आपल्याला टाका, कोणत्या ठिकाणी आपण राहता, पिनकोड टाका, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाका, पॅन नंबर टाका, आधार नंबर टाका. ओके. डोनेशियल स्टेट ऑफ महाराष्ट्र जे आपण असाल तर यस करायचं, इथं डोनेशियल नंबर टाका. इफ युअर डोनेशियल सर्टिफिकेट मॅन्डेटरी, आपलं मॅन्डेटरी आहे. ओके. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे 10वी स्टँडर्डपासून, तर आपल्याला सगळी माहिती भरायची आहे. क्वालिफिकेशन, बोर्ड पासिंग आणि टक्के किती होते 10वी, आता 10वी 12वी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी आपले नाव टाका, पासिंग इयर टाका, जे पण आपली असेल, आणि टक्के टाका 52, 53, 54, 55 जे पण आपलं असेल. ॲडिशनल आपल्याकडे प्रोफेशनल नॉलेज असेल, प्रोफेशनल क्वालिफिकेशन केलेले पासिंगमध्ये JAIIB, CAIIB सर्टिफिकेशन कोर्स असेल, कोणी अदर कोर्स असेल तर टाका, कोणत्या वर्षाला केलेलं आहे, इन्स्टिट्यूटकडून केलेलं आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे संपूर्ण माहिती वगैरे स्टेप बाय स्टेप. ओके. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे नोट, हे वाचून घ्यायचं आहे. आपल्याला जे आहे सेल्फ अटेस्टेड फोटोग्राफी, रिलेव्हंट क्वालिफिकेशन डॉक्युमेंट सर्टिफिकेशन लागणार आहेत. आता वर्क एक्सपिरियन्स, आता सिरियल नंबर दिलेला आहे, एम्प्लॉयर डेसिग्नेशन काय होती आपली, म्हणजे पद कोणतं होतं, जॉईनिंग कधी झाली होती आणि रिझाईन कधी केलेलं होतं, एक्झिट, आणि पोर्टफोलिओ काय होतं, हँडल, आणि लेवल ऑफ मॅनेजमेंट काय होतं ते टाकायचं आहे. आता वर्क एक्सपिरियन्स आपल्याकडे जितके असेल तितके टाका, कोणत्या बँकेत काम केलेलं असेल तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर आपल्याला सेल्फ अटेस्टेड सगळे एक्सपिरियन्सचे डॉक्युमेंट पण लागणार आहे. ओके. ते पाठवायचे आहे. अचिव्हमेंट्स केलेले असेल, काही तुम्हाला अवॉर्ड वगैरे भेटले असेल, अवॉर्ड, सर्टिफिकेशन, स्कॉलरशिप्स, गेम्स, स्पोर्ट्समध्ये कुठे असेल, त्यांचे तुम्ही इथं नावं वगैरे पण देऊ शकतात. त्याच्यानंतर दिलेलं आहे रेफरन्स द्यायचे आपल्याला टू इम्पॉर्टंट प्रोफेशनल गव्हर्नमेंट ऑफिशियल. आता 2 जणांचा तुम्हाला रेफरन्स द्यायचे, प्रोफेशनल पाहिजे किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर वगैरे ते पण चालतील. ओके. रेफरन्समध्ये 2 जणांची नाव वगैरे टाकायचे. आता फुल नेम टाकायचे, 2 मित्रांचे असो, कोण नातेवाईक असो, एक मित्राचा टाका, एक नातेवाईकाचा टाका, डेस्टिनेशन टाका, त्यांची काय रोलवर जॉब करतात, ऑर्गनायझेशन कोणती, गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट सेक्टर, ऑफिशियल ॲड्रेस काय त्यांचा ते टाका, ईमेल ॲड्रेस टाका, दोघांचे पण टेलिफोन नंबर टाका दोघांचे, आणि आधार पॅन नंबर दोघांचे टाकायचे आहे प्रेफरन्ससाठी. आणि त्याच्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे पण एम्प्लॉयमेंटचे लागणार आहे प्रूफसाठी, प्रोव्हिजनल. ओके. लिस्ट ऑफ फोटोकॉपीजमध्ये तुम्ही सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स जे दिलेले आहे त्याची नावं इथे लिहायची आहे. तर कोणते डॉक्युमेंट तुम्ही दिलेले आहे त्यांची इथे नावं टाका. ओके. संपूर्ण 10-12 नावं दिलेली आहे, आपण टाकू शकतात. त्यानंतर डिक्लेरेशन वाचून घ्यायचं आहे. जे पण तुम्ही देत आहे, तुम्ही करेक्ट इन्फॉर्मेशन देत आहे आणि सगळे डॉक्युमेंट पण ओरिजिनल आहे, इन्फॉर्मेशन पण करेक्ट आहे. डेट टाकायची आहे, आपलं नाव टाकायचं आणि सिग्नेचर इथं करून घ्यायची आहे. ओके. त्यानंतर खाली यायचं आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे, याच्यामध्ये सिरियल नंबरनुसार डिटेल्स आपल्याला एक्सप्लेन दिलेलं आहे. वेदर फॉर द ॲप्लिकेशन हॅज फेसेस डिपार्टमेंट फॉर इन्क्वायरी फॉर ड्युरिंग हॅज बीन सर्व्हिस पिरियड. ओके. तर तुमच्यावर येस नो इथं करायचं आहे. नेचर ऑफ एंगेजमेंट ऑफ स्टेटस ऑफ काय आहे, म्हणजे तुमच्या जुन्या कामावर तुमचं इथं कॉल वगैरे ते करू शकेल, करणार
तुम्हाला एक करू द्यायचं आहे का येस ऑर नो तुम्हाला लिहायचं आहे. येसच करायचं इथं. त्यानंतर इथं दिलेलं आहे ॲप्लिकेशन ड्युरिंग फॉर द कोर्स सर्व्हिस डिस्कशन जी-पे मोर 24 घंट्यामध्ये आपल्याला नोटीस फॉर सिरियसली आहे. येस ऑर नो आपल्याला इथं करायचं आहे. ओके. नेम ऑफ द अथॉरिटी वगैरे जे पण असेल नोटीस पिरियड करंट स्टेटस काय ते सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला रिझाइन इट फॉर ड्युरिंग सर्व्हिस फॉर द प्रिव्हियस एम्प्लॉय. रिझाइन केलेलं असेल ते येस ऑर नो करा. कुठून काय रिझन होतं ते पण टाका. ओके. आय कन्फर्म करायचं आहे. सगळं माहिती बरोबर भरलेली आहे. सिग्नेचर आणि आपलं नाव पण इथं टाकून द्यायचं आहे. अशा पद्धतीची ही माहिती आलेली होती. दोघांची जी PDF आहे मित्रांनो, तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल अँड WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता दोघांचे PDF पण आणि त्याचे ॲप्लिकेशन जे फॉर्म आहे, ते पण तुम्ही डाउनलोड करू शकता. ॲड्रेस पण तुम्हाला मी सांगितलेला आहे, ते खाली दिलेलं आहे. ओके. आणि तुम्हाला ह्याची ऑफिशियल वेबसाईट लिंक पण देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. PDF फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनल WhatsAppला शेअर करून देईन. ओके. आणि ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PDF फॉर्मॅट तुम्हाला WhatsApp ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला शेअर करून देईन. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. असेच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब फॉर्च्युनर असतो. अशा नवीन-नवीन जॉब फॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.